हॅलो गाईज, आज माझा पहिला दिवस आहे आणि आपण बघणार आहोत कॅनवामध्ये कोणते कोणते हॅक्स आहेत आणि त्याचे मी शॉर्ट व्हिडिओज फ्रीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही बघत राहायचं आहे. आपण सोशल मीडियावर गेलो, त्यानंतरनी आपण ब्लँक यूट्यूब लिंक ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये ब्लँक पोस्टर आपल्याला घ्यायचा आहे. तो घेतल्याच्या नंतरनी आपल्याला एक टेक्स्ट ॲड करायचा आहे. तुम्ही तिथे टेक्स्ट बॉक्स ॲड करून त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं नाव लिहू शकता किंवा अदर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे तर त्याच्यावर नाव घेऊन आपल्याला आता मी इथे कॅनवा हॅक हे घेत आहे. त्यानंतर बरोबरच्या खुणावर क्लिक केल्यानंतरनी आपण त्याला सिलेक्ट करून त्याची साईज आपल्याला फॉन्ट साईज वाढवून घ्यायची आहे. ठीक आहे. तर त्यानंतरनी आपल्याला त्याची फॉन्ट चेंज करायचे आहेत. तर फॉन्ट पण आपण हळूहळू चेंज करून घेऊया. मध्ये एकदम छानपैकी आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे. ओके. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता फॉन्ट साईज वाढवली आहे. आता मी फॉन्ट्स बघते वेगवेगळे. आपल्याला जो फॉन्ट छान वाटेल फॉन्टमध्ये जाऊन फॉन्ट एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. मी हा फॉन्ट सिलेक्ट करून घेते. ओके. थोडा वाढवला. त्यानंतर मी थोडेसे 1 सेकंद मी वाढवलेला आहे. त्यानंतर मी अजून एक तो जो कॅनवा हॅकचं टेक्स्ट होता तो कॉपी करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इफेक्टवर जाऊन तिथं हॅलोचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे इलेमेंट्सवर. तिथे इलेमेंट्सवर सर्च बारमध्ये येल्लो इंक व्हिडिओ असे तुम्ही सर्च करू शकता. आणि इथे बघा भरपूर प्रो व्हर्जन आलेले आहेत आपल्याला. आपण इथून एखादा फ्री जो व्हिडिओ आहे तो इथून सिलेक्ट करून घेऊया. ठीक आहे. असं बघायचं की आपल्याला काय काय वाईट असतात ते दिसत नाही, तर आपण थोडंसं अजून स्क्रोल करूया खाली. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हा खूप छान पद्धतीने आहे, पण हा प्रोचा इफेक्ट आहे. कॅनवा प्रो आहे. तर आपल्याकडं फ्रीचे व्हर्जन आहेत तेच आपण बघून घेणार आहेत. हा मी डिलीट केला. नेक्स्ट आपण परत बघूया. इथे बघा भरपूर आहेत. आता मी हा एक वाईटवाला मी बघते. बघा हा खूप छान पद्धतीने दिसत आहे. आपण ह्याची जी टाईम आहे हा टाईम पण आपण फास्ट करू शकतो. ठीक आहे. तर आपण आता इथे हा जो इफेक्ट आहे तो आपण मिडलमध्ये घेऊया. ठीक आहे. जो आपण इफेक्ट आपण इथे ॲड केलेला आहे तो इफेक्ट ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने तो ॲड ऑन झालेला आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये गेलो आपण. त्यानंतर हॅलोवर गेल्याच्या नंतर इथे आपण जो ब्लॅक कलर आहे तो आपण व्हाईटमध्ये करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्याची थोडीशी जी बॉर्डर आहे थिकनेस आहे ती वाढवलेली आहे. आता बघा जे ब्लॅकमध्ये होतं, कारण की आपलं जे बॅकग्राऊंड कलर आहे तो ऑलरेडी ब्लॅकच आहे, रेड आहे, त्याच्यामुळे तो दिसून येत नव्हता. आता व्हाईटमुळं खूप छान पद्धतीने झालं आहे. आता आपण काय करून घेऊ, व्हिडिओचा जो स्पीड आहे तो वाढवून घेतला आहे. ओके. तर आता फास्टमध्ये ते जे कलर आहे तो कलर फास्टमध्ये वरून खाली आला. राईट. सगळ्यांनी दिसलं असेल. आता जे कॅनवा हॅकचे आपण टेक्स्ट ॲड करून घेतले होते ते थोडेसे वाढवून घेऊया 10 सेकंद. ठीक आहे. तर तुम्ही हे कधी पण एंडिंगला किंवा कधी पण तुम्ही स्टार्टिंगला हे यूज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही क्रिएट करून घ्या. ठीक आहे. मी थोडंसं टेक्स्ट कमी करून घेते आहे. इथे सगळ्यांना दिसत असेल. दोन्ही पण टेक्स्टवर क्लिक करून जे फॉन्ट साईज आहे ती फॉन्ट साईज मी एकच 140 करून 240 करून घेतलेली आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे सगळ्यांनी 240 दोन्हीचे पण करून घ्यायचे. एकदम छान पद्धतीने असे फॉन्ट साईज एक केल्यानंतर छान पद्धतीने असा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला जो एक्स्ट्राचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला इथून वाढवून घ्यायचा आहे. ठीक आहे. थोडा वर करून घेते. असं आपण एकदम तिथे पूर्ण कॅनवा हॅक्स जे स्पेलिंग आहे त्याच्यापर्यंत तो कलर गेला पाहिजे आणि ते आपल्याला दिसलं पाहिजे. अशाप्रमाणे आपण तो इफेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर आता तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ क्रिएट करू शकता. पुढे काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू पण शकता.
ठीक आहे. आता जो एक्स्ट्राचा पार्ट होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता तुम्ही परत पहिल्यापासून बघू शकता किती छान पद्धतीने हे फॉन्ट दिसत आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकते इथे की आपण इथे जे फिल्टर आहे ते फिल्टर पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कूल आहेत, वॉर्म आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही इफेक्ट फिल्टर तुम्ही इथे ॲड करू शकता. आता तुम्ही पाहिलं की मी इथे ॲडजस्ट केलं, तर ॲडजस्ट केल्यानंतर कलर थोडासा ब्लर होतो किंवा फेंट होतो आहे, पण आपल्याला आहे तोच कलर ठेवायचा आहे कारण की तो खूप छान वाटत होता. ओके, तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. सगळ्यांना समजलं असेल. आता आपल्याला तो डाउनलोड करायचं. इथे डाउनलोड करून घेऊया. इथे MP4 व्हिडिओमध्ये डाउनलोडला टाकलं आहे. इथे डाउनलोड होतो आहे. ठीक आहे. सगळ्यांनी अशा पद्धतीने फ्रीमध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे. आपल्याला इथे कॅनवा प्रोची गरज लागली नाही आहे. आपण इथे फ्रीमध्ये हा व्हिडिओ कन्वर्ट केलेला आहे. तुम्ही कोणता पण जर यूट्यूब बिगिनर असाल किंवा यूट्यूबला व्हिडिओज वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने स्टार्टिंग किंवा एंडिंग अशा व्हिडिओ टाकून खूप छान पद्धतीने करू शकता. ओके, आता व्हिडिओ डाउनलोड जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला समजेल. आता हा व्हिडिओ डाउनलोड होईल. डाउनलोड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवते की कसं इथं गॅलरीमध्ये दिसतं. ओके, अशा पद्धतीने आपला व्हिडिओ कन्वर्ट झालेला आहे.